आता एक महत्त्वाची बातमी हाती येते। शिवस्मारकासाठीच्या निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार हा प्रश्न आहे। हायकोर्टाने राज्य सरकारला हा सवाल विचारलेला आहे। 3 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिलेत। मोहन भिडे यांनी शिवस्मारकाच्या उभारणीला विरोध करणारी जनहित याचिका कोर्टात दाखल केली आहे। राज्याची आर्थिक स्थिती मजबूत नसताना शिवस्मारक उभारण्याचा अट्टहास का, हा या याचिकाकर्त्याचा सवाल आहे। अमेय राणे आपल्याबरोबर आहे। अमेय, काय झालंय आज कोर्टामध्ये? प्राजक्ता, भिडे कपासी या क्लासेसचे मालक आणि संचालक प्रोफेसर मोहन भिडे यांनी या संदर्भात हायकोर्टात जनहित याचिका केली आहे। याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की एकीकडे राज्य हे तुटीचा अर्थसंकल्प सादर करत आहे। राज्यावर अनेक हजारो कोटींचं कर्ज आहे आणि अशा 3600 कोटी रुपयांचा शिवस्मारक बांधण्याचा अट्टहास राज्य सरकार का करते? संपूर्ण आकडेवारी याचिकाकर्त्यांकडून सादर करण्यात आली आहे। एकीकडे शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे भग्नावस्थेत आज आहेत, त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे आणि त्यात त्यांची संवर्धन करण्याची गरज असताना समुद्रात भर टाकून हे शिवस्मारक उभारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हा अट्टहास कशासाठी, यासाठी त्यांनी सवाल उपस्थित केले आणि हायकोर्टाने यावर राज्य सरकारला आता 3 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत की राज्य सरकार एकीकडे जर अशी आर्थिक परिस्थिती राज्याची असताना हा संपूर्ण खर्च आणि हा निधी कसा उपलब्ध करून देणार यावर आता राज्य सरकारला उत्तर सादर करायचं। प्राजक्ता, अमेय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।